हाय, हॅलो, नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू कसे करायचे ते. त्याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे पोहे. 1 वाटी पोहे आपण इथे घेतलेले आहेत आणि त्याच्या निम्मा आपल्याला घ्यायचे आहेत शेंगदाणे, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, 1 वाटी गूळ, त्यानंतर इथे आपण घेतली आहे खसखस 2 चमचे, ड्रायफ्रूट्स आवडीनुसार, 1 चमचा वेलची पूड, अर्धा चमचा सुंठ पूड. पोहे आपण स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. त्यातली बरीच घाण असते यामध्ये, ती आपल्याला काढून टाकायची आहे. आणि आता आपण हे भाजून घेणार आहोत. हे तुपात वगैरे भाजायचे नाही आहेत. आपल्याला फक्त ह्याला कढईत टाकून असंच भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला जो कचरटपणा असतो तो निघून जाईल आणि जेव्हा आपण लाडू खाऊ तेव्हा ते असे छान खुसखुशीत लागतील आणि याचा जो कचरटपणा आहे तो येणार नाही. तर आपल्याला अगदी लो फ्लेमवर याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. याचा हलकासा रंग बदलूपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे. आणि हे कसं ओळखायचं पुढे मी सांगते. तर आपण याला अगदी लो फ्लेमवर आपण 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता पोहे चोळले की याची पूड होते आहे, म्हणजे हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. हलकं आपण याला हलवून घेणार आहोत आणि काढून घेणार आहोत. तर जसं पोहे आपण भाजून घेतले तसेच आपल्याला इथे शेंगादाणे देखील भाजून घ्यायचे आहेत. यालाही आपण अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे की याचं साल जे असतं वरचं ते आपोआप निघायला लागतं. जेव्हा याचं साल असं बाजूला व्हायला लागतात तेव्हा समजायचं की आपले दाणे छान भाजले गेलेले आहेत. तसे खूप चटकायला पण नको आणि व्यवस्थित भाजलेही जायला पाहिजेत. आता तुम्ही ते बघू शकतात, तुम्हाला मी शेंगदाणे दाखवते, असे साल त्याचं सहज निघतं आहे. याचा अर्थ आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. साधारण मंद आचेवर आपल्याला शेंगदाणे देखील आणि पोहे देखील असे भाजायला 2 ते 3 मिनटं लागतात. आता आपण यामध्ये टाकणार आहोत खोबरं. शेंगदाणे भाजलेले आपण ते बाजूला काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये आपण किसलेलं कोवळं खोबरं आपण इथे घेतलेलं आहे. ओलं नारळ नाही वापरलेलं. आणि यालाही मंद आचेवर आपण भाजणार आहोत. खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही. अर्धा ते 1 मिनिटामध्ये खोबरं भाजून होतं. याला खूप आपल्याला ब्राउनिश करायचं नाहीये. याचा जो ओलेपणा असतो थोडासा तो जावा म्हणून आपण भाजून घेणार आहोत. अगदी अर्धा मिनिटात आपण खोबरं काढून घेतलेलं आहे. आता तोपर्यंत आपले दाणे गार झाले होते. आपण याची जी सालं आहेत ती असे हाताने चोळून काढून घेऊयात. सगळ्या दाण्यांचे सालं आपल्याला असेच काढून घ्यायचे आहे. आता मी सालं काढते तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर इथे सालं काढून झालेले आहे. सगळे सालं मी झटकून घेतले. तुम्ही ते बघू शकता, दाणे छान भाजले गेलेले आहेत. आता याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया, छान याला बारीक करून घेऊयात. आणि याला आपण असं तुम्ही इथे बघाल छान बारीक करून घेतलेलं आहे. आणि आपण याला काढून घेऊया. आणि याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचंही जे साहित्य आहे ते दळून घ्यायचं आहे. तर आता आपण इकडे जे पोहे घेतलेले होते ते आपण इथे दळून घेणार आहोत. सगळे पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचंही बारीक पूड करून घेऊया. तर ह्याची बारीक पूड करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित बारीक करायचं आहे. आणि आपण हे भाजून घेतल्यामुळे ना यातला कचरटपणा जातो, तर हे चवीला छान लागतात. आता आणि बारीक पूडही याची व्यवस्थित होते. तर आपण हे पण असं दळून घेतलेलं आहे आणि काढून घेऊयात. तर आपण इथे घेणार आहोत खोबरं. खोबरंही आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर असं पूर्ण संबंध हे जे आपण किस करून घेतलेला आहे खोबऱ्याचा, हा असाच्या असा ठेवायचा असेल तरीही देखील चालेल. पण बारीक केलं म्हणजे सगळे एकसारखं होतात आणि लाडू दिसायलाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधायलाही छान होतात. तर आता यालाही आपण असंच दळून घेतलेलं आहे. हे पण आपण ह्या मिश्रणामध्ये काढून घेऊया. आता आपण इकडे तूप अजिबात वापरलेलं नाहीये. थोडंफार जे खोबऱ्याचं तेल सुटतं ते, आणि आपण यामध्ये जो गूळ वापरणार आहोत ह्यानेच ह्या लाडवांना व्यवस्थित बाइंडिंग होतं. त्यामुळे वरून तुपाची गरज नाही पडत.
आता आपण हे खोबरं यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण जे वरतून साहित्य घेतलं होतं, आता आपण यामध्ये टाकणार आहोत खसखस. खसखस मी हलकीशी भाजून घेतलेली होती. 2 चमचे खसखस आपण यामध्ये वापरलेली आहे. 1 चमचा वेलची पूड वापरलेली आहे. अर्धा चमचा सुंठपूड आपण यामध्ये टाकलेली आहे आणि ड्रायफ्रुट्स आत्ता मी निम्मे ड्रायफ्रुट्स टाकलेत, निम्मे ड्रायफ्रूट मी नंतर टाकणार आहे. तर इथे आपण गूळ घेतलेला आहे. 1 वाटी पोह्यांसाठी 1 वाटी गूळ इथे घेतलेला आहे. तुम्ही गोडीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकतात. आता गूळ मी इथे सुरीने कट करून घेतलेला आहे, किसणीने नाही कापलेला. किसणीने जर किसला तर तो असा ओलसर होतो आणि त्याच्या घट्ट गोळ्यामुळे तो कपाच्या मेजरमेंटमध्ये सुद्धा भरपूर जास्त बसतो आणि मग गोड जास्त होतं. तर आता इथे तुम्ही बघू शकतात आपण हे सगळं असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि याला परत आपण एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मिक्सरला फिरवल्याने काय होईल, आपला गूळ जो आहे तो सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकत्र होईल आणि त्याचं बाइंडिंग व्यवस्थित होईल. तर मग आपल्याला लाडू वळायला याने त्रास होणार नाही. तर आपण ह्या पद्धतीने तुम्ही बघाल इथे असा हे मिश्रण जे आहे कढईतलं हे बघा आणि हे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे याला छान असं थोडा ओलसरपणा आलेला आहे, कारण गूळ त्या सगळ्या मिश्रणाला छान लागलेला आहे. तर याच पद्धतीने आपण हे उरलेलं जे मिश्रण आहे हे देखील मिक्सरला बारीक करून घेऊया आणि बारीक करून आपण आता हे एका परत ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि यामध्ये आता आपल्याला हे सगळं थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे आणि जे थोडेसे मी ड्रायफ्रुट्स ठेवलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकाल याचा छान असा गोळा तयार होतोय. याला वरून तुपाची गरज नाही. जर तुम्हाला वाटलं की नाही होते तर तुम्ही खूप झालं तर यामध्ये अर्धा किंवा एखादा चमचा तूप वापरू शकतात. पण गरज लागतच नाही तुपाची. ह्या गुळाने व्यवस्थित बाइंडिंग येतं. आणि आता आपण जे ड्रायफ्रुट्स ठेवले होते थोडेसे ते देखील यामध्ये टाकून घेतलेले आहे. ते ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवं असेल की नको आहे असे जाड-जाड तर नाही टाकलेत तरी चालेल. दळताना सगळे ड्रायफ्रुट्स वापरले तरी देखील चालेल. आता आपण याचे छान लाडू वळून घेऊया. याला छान बांधून घ्यायचं आहेत लाडवांना. तुम्ही इथे बघाल आपण तूप वापरलेलं नाही. फक्त गुळामुळे याला छान बाइंडिंग आलेलं आहे. तर लाडू आपला तयार आहे. वरून याला छान पिस्ताचा काप लावून घेऊयात. तुम्ही इथे बदाम किंवा काजू वापरलात तरी देखील चालेल. आपला लाडू असा छान बांधून तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने मी अजून काही लाडू इथे तयार करून दाखवते. आपण दुसराही लाडू इथे वळून घेऊया आणि ह्या मिश्रणात आपण जे माप घेतलेलं आहे ह्या मिश्रणामध्ये साधारण 10 ते 12 लाडू तयार होतात. तर आपण तुम्ही कुठल्या साईजने हे बनवतात त्यावर आहे, कमी जास्त होऊ शकतात. पण साधारण 1 वाटी पोहे ह्या मापाने जर आपण घेतलं तर 10 ते 12 लाडू मध्यम आकाराचे तयार होतात. तर याच पद्धतीने आपण सगळे लाडू इथे बांधून घेतलेले आहेत. त्याला छान पिस्त्याचे काप लावलेले आहेत आणि आपले लाडू तयार आहेत. ह्या जन्माष्टमीला तुम्हीही हे लाडू बनवून बघा. कसे झाले कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि फक्त जन्माष्टमीलाच केले पाहिजे असे नाही, तर आपण हे संध्याकाळच्या भुकेसाठी, लहान मुलांना देण्यासाठी, टिफिनसाठी देखील हे लाडू एरवीही बनवू शकतो. तर नक्की करून बघा. आवडले असेल तर लाईक करा. कसे झाले आहेत कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नमस्कार.